ओम अमृतानंददत्ताय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा। भगवंताची मनापासून प्रार्थना करावी। आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो। त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते। आणि ज्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्यांचा तोच परमार्थ होतो। आणि सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात। तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात, तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये। समाधानात आणि आनंदात आपण फक्त राहिले पाहिजे। सर्व काही देवी आणि देवता हे बघून घेतील आणि आपली कुलदैवत आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहील। आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असे सदैव राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच आहे, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल। आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे आणि भगवंताचे नाम घेत जावे। नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी राहील। दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल। त्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नक्कीच त्याने राहावे। एवढेच फक्त त्याने केले पाहिजे। म्हणून भगवंतापासून वेगळे न राहणे आणि त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे आणि त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे। आणि यातच तुम्हाला समाधान देखील लाभेल। म्हणून जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताची झालो नाही। कारण संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देत असतो। समर्थाचे होण असे भ्यावे का? म्हणून नामाचे काळजी घ्या, आणि म्हणजे काळजी करायची वेळच तुमच्यावर येणार नाही एवढं तुमच्या लक्षात येईल। कारण तुम्ही नामस्मरण करत आहात आणि दररोज तुम्ही देवाला मागणी घालत आहात। मग याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही। त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो पण आपण जोपासला पाहिजे। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे। काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे संसारात नाम आहे। खाचकळगे काठीच्या घोणाने टाळता येतात, तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात। म्हणून विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोकांबद्दल आणि नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत। जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत आणि त्याचे मन करीत नाही। आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले, मग असे असूनही नाम घेत नाहीत। मग अडचणी असल्या तरी नाम घेता येते। म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका। सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि मग आळसाने आपला सर्वनाश नक्कीच होत असतो। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। मग त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते आणि तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागते। मग घरात अडचण असली तर तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते। आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला। आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले आहे आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे। कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही, तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो। आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे आणि सुखी समाधानी जीवन जगत आहे असे तो माणूस म्हणतो। म्हणून जो भगवंताच्या नामाला पूर्णपणे शरण गेला त्याला भगवंत नीट सर्वपणे सांभाळून घेत असतात। म्हणून आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती टोकपणे सांगत चला।
काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्या मनात नक्कीच असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विर्जन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे आणि दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आणि भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप आपल्याला होत असते आणि मग सर्व काही सफल होत असते. म्हणून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. म्हणून प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थ ही भाव असल्याशिवाय होतही नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. म्हणून आपण अशी निस्वार्थ मनाने भक्ती नक्कीच केली पाहिजे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच हे निश्चित आहे. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून अति प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर मग एकीचे सुख आणि दुसरीकडे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे आणि निश्चिंत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील यावर फक्त आपण विश्वास ठेवावा. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. नक्कीच तुम्हाला परमानंद भेटेल आणि सर्व सुखे प्राप्त होतील. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे आणि चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कुणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आणि जागृत ठेवावी आणि पुढेपर्यंत चालू द्यावी. म्हणून जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला. कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्याला डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते. कारण भगवंताला आपण पूर्ण इच्छेने मानत असतो आणि पूर्ण क्षमतेने आपण त्याची नामाची ही घोषणा करत असतो. म्हणून भगवंत स्वतः अरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. म्हणून नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागरूक असते आणि म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये आणि नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते आणि सर्व काही प्राप्तही होते. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा आहे. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. फक्त निस्वार्थ मनाने आपण भक्ती नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून मनात काही लाभलोभ न ठेवता भक्ती करा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. म्हणून सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय नक्कीच करायला हवा. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे सदिच्छाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे.
त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा आणि फक्त पुढे चालत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील आणि सर्व काही आपल्याकडून करूनही घेतील. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होत असतो. माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा तिथे राहत नाही आणि तिथे नुसतं समाधान राहतं आणि मग तो व्यक्ती सुखी होत असतो. आणि मित्रांनो, सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि मग ते आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आणि आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही आणि कसलीच वाईट परिस्थिती आपल्यावर येणार नाही. कारण स्वतः देव आपले रक्षण करीत आहे आणि देवाच्या हातात सर्व लीला आहे आणि ते लीला आणि त्यांचे दर्शन ते आपल्याला एक दिवस दाखवणार सुद्धा आहेत. म्हणून समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. मग तो काय करेल की कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार कुत्रे वगैरे आहेत. मग त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट नक्कीच होईल. तसे भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ही सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची आणि आपली नक्कीच भेट होईल आणि भरपूर काही आपले मार्ग मोकळे होत असतील. कारण भगवंताची भेट झाली म्हणून आपण सर्व गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच करू शकतो. योगात कष्ट फार आहेत. या युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि तो वाढतो. म्हणून भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्त पुत्राप्रमाणे आहेत आणि तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी नक्कीच चिटकली पाहिजे, तेव्हाच आपलं कुठेतरी चांगलं मात्र नक्कीच होणार आहे. म्हणून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच आहेत, तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू, हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख. जे झाले होते, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपल्या हिताकरता आहे आणि ते करणे आहे. म्हणून आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण नक्कीच पाहिजे. म्हणून ते तुम्ही दररोज केलं पाहिजे. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तशीच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उदार अशी पाठी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उदार अशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त भगवंतच दिसत असतो. म्हणून मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. म्हणून कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळवेन हे म्हणणे आहे. एवढे तुम्ही लक्षात घेतलेच पाहिजे. म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ मात्र येणार नाही. म्हणून आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले आणि ते असतीलही, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आणि आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवील
त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. म्हणून निष्ठेचा परिणाम फार आहे हे तुम्ही ओळखून घेतले पाहिजे. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एक कल्पतरू आहेत. म्हणून 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. म्हणून ज्यामुळं हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव आणि व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणांचा दास हो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि हे सर्व शक्य करणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे आणि ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा. मित्रांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करावी. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्श तत्वाचे हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध यशस्वी आणि आनंदी होईल. हे आई, हे स्वामी, आज आम्हा बालकांनाही समज दिली आणि तुला त्यासाठी धन्यवाद. आणि हे स्वामी राया, अशीच प्रेरणा दे, असेच मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. हेही स्वामी राया तुम्ही समजून घ्या. म्हणून स्वामींना आपण परत प्रार्थना करायची की हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास आणि तूच माझा मार्गदर्शक होता. म्हणून हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्याय आहे आणि भरपूर तो वेगळा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना आणि करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकटले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. एवढेच तुमच्या चरणी प्रार्थना. हे दत्तात्रेया, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद, श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वास भाव आहे. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, त्यासाठी तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे आणि तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध यशस्वी आरोग्यदायी आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून तू नक्कीच करून घे. हेच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून स्वामींना सर्वजण मानत असतात आणि जपत देखील असतात. म्हणून स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले आणि जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील आधार भेटला आणि आमचा सगळा अंधारा मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल आणि तुमच्या कृपाछायात आयुष्य बहरून जाऊन आपली चरण सेवा नित्य घडावी, एवढेच मागणे स्वामी राया तुमच्याकडे. आणि स्वामी राया, तुम्ही आम्हाला फक्त हाच बोध देत राहा आणि हेच सांगत जा की आमचं कुठे चुकत आहे आणि आम्ही कुठे बरोबर आहोत. हे जर आम्हाला कळलं तर आम्ही परम भक्तीत असू आणि आम्ही तुमच्या सेवेचे आणि तुमच्या वचनाचे पालन नक्कीच करू. फक्त आम्ही तुम्हाला एक मागू इच्छितो की आमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा आणि आमच्या पाठीमागे तुमचा हात नक्कीच ठेवा. एवढेच स्वामी राया तुमच्याकडे मागणे आहे, कारण एवढेच आम्ही तुमच्याकडे मागत असतो किंवा भरपूर काही गोष्टी तुम्ही आम्हाला न मागताही दिल्या आहेत. त्यासाठी स्वामी राया तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असे धन्यवाद आपण स्वामींचे दररोज करायचे आहे आणि स्वामी भक्तीत आपल्याला विलीन होऊन जायचे आहे. मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. जरा तेच स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी येत नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुंदर विचार एक सुंदर आत्मा निर्माण करत असतो आणि सुंदर आत्मा निर्माण झाला की आपल्याला चांगले व्यक्ती भेटत असतात, कारण आपण सर्वांचा चांगला विचार या जगात करत असतो. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. म्हणून स्त्रियाचा धागा फार नाजूक असतो. मित्रांनो, स्नेह एकदाच जुळतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि मग जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात
अखेरपर्यंत अखंड धागा राहतो आणि तो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन असं म्हणतात आणि असंच जीवन आपण जगलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात. पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. हाच जीवनाचा नियम आहे आणि हेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाचा यावा आणि सदहेतूचीच शंका घेतली जावी आणि हा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात लोकांना जपायला शिका आणि माणसं जपायला नक्की शिका. म्हणून आयुष्यात काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतलतेसारखा वाटतो, जे आयुष्याच्या प्रखर उन्हातही आपल्याला सावली विसावा देतात. आणि त्यांचा सहवास बोलणं म्हणजे जसं विसर पडणं आहे आणि तो सहवास आपल्याला नक्कीच लाभला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मनात प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम, मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान नक्कीच करायला हवं. आणि हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायला हवं. आणि आपण दान केले तर आपल्याला स्वामी हे 100 पट देतात, हेही तितकेच खरं आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास आहे ना? मग तसंच डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर विश्वास ठेवा ना. विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडी मोल भावात लिलाव नक्कीच आपल्याला करावा लागत असतो. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भावा आणि भाषा नसते, सापडत नाहीत ते शब्द असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जात असतात. म्हणून ती माणसं जपायला शिका जी शेवटपर्यंत तुमची साथ देतील. तिला आवडतो पाऊस, मग तो पाऊस तिला आवडल्यानंतर भरपूर काही गोष्टी त्या माणसाला आवडत असतात आणि त्या माणसामध्ये आपण रमून जायचे असते. आणि त्या पावसाळ्यातून आपण एक शिकायचंय की उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होते आणि मग ती वाफ पाण्याची जाऊन त्या ढगांमध्ये विलीन होते आणि मग परत पाऊस पडत असतो. तसंच आपण सर्व काही आपण जे वाईट गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये विलीन करून आपल्या मुखातून फक्त आपण चांगले विचार सोडले पाहिजे आणि सकारात्मक विचार आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी मात्र नक्की दिसत असते. म्हणून नाती ही हल्ली जॉब सारखी झाली आहेत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जात असतात. म्हणून एक लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या जीवनाचा भरपूर मोठा फायदा नक्कीच होईल आणि ज्याला त्याच्या कर्माचे फळं ज्याला त्याला नक्कीच मिळतील. हाही जीवनाचा परिपूर्ण नियम आहे. म्हणून कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि तो स्वीकारावाच सगळ्यांनाच लागतो. मग तुमच्याकडे किती पैसा असू द्या किंवा नसू द्या. म्हणून मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्या लोकांचे डोळे झाकता येतात का हे मला तुम्ही नक्कीच सांगा. म्हणून आपण बघत राहायचे नाही आणि आपण डायरेक्टली मदत करायला जायचे आहे. आणि जर आपण मदत केली तर भरपूर पुण्य आपल्या हातून घडते आणि भरपूर चांगल्या गोष्टी आपल्या हातून या होतही असतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात, जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून काही लोक दगडामध्ये भाव शोधायला जातात पण त्यांना सापडत नाही. मग तुमच्या मनामध्ये विश्वास नाही तर तो भावही तुम्हाला तसा सापडणारही नाही. एवढे लक्षात घ्या. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवलं जात असतो. तिथे फक्त तुम्ही शांत बसायचे आणि वाट बघत बसायचे. फुलं दिसायला किती सुंदर असली ना तरी ओळख ही सुगंधाने त्यांची होत असते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणुकीवर नक्कीच ठरत असते. म्हणून तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक ही नेहमी चांगली असायला हवी. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही आणि स्वामी त्याला एकटा पडूही देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला
तर ती कमजोरी बनते आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच नक्कीच आठवत असतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये चुका कराव्या, पण त्या सुटणाऱ्या असाव्यात एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो आणि बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीणाने होते एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून काही नसताना जे तुमच्यासोबत आहेत ना, ते खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर जिवलग होतात आणि सगळेच आपल्या जवळ येत असतात एवढं लक्षात ठेवा. म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवन ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला जर जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टींना विरोध करा. कारण पाण्याच्या प्रवाहात मुर्दे वाहतात आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून त्या प्रवाहात तुम्ही वाहू नका. चुकीचे होते त्याच्याविरुद्ध तुम्ही नक्कीच आवाज उठवा. मित्रांनो, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर मग आपण खूप धनवान आहोत आणि खूप श्रीमंतही आहोत. म्हणून शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोणता विश्वासघात होईल असं वागू नका. आणि माणूस म्हणून जन्माला आलात तर त्या लाख मोलाची माणुसकी नक्कीच तुम्ही अजिबात विसरू नका आणि ती ध्यानात ठेवायला शिका. लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात ते दाखवत असतात. एवढं मात्र ते प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे असे स्वामी आपल्याला वचन देत आहे. आणि या वचनाचं पालन तुम्ही नक्कीच हमखासपणे करायचं आहे. आणि त्या वचनाचं पालन केलं तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकाल. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर मग नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम हा नक्कीच होत असतो आणि तो एकदा परिणाम झाला की परत तुम्हाला मग आळस येत असतो. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर नक्कीच त्याला साथ द्यायला तुम्ही शिका. आणि मित्रांनो, वेळ आणि संयम फक्त ठेवा. सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी माणसं कोणतीही नाती आणि खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि तीच नातं आपल्याला पुढं घेऊन जात असतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. हे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ना ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून आपण भ्यायचं कशाला. आपल्यासोबत तिन्ही ब्रह्मांडाचे मालक हे श्री स्वामी समर्थ आहेत. म्हणून भिण्याचं काही कारण नाही. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट किती मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवावा. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्हाला दुसरं काही लक्षात ठेवायची गरजही नाही आणि कशाचा तुम्हाला भासही होणार नाही. मित्रांनो, प्रसंग आणि विषय हा कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण आपले शब्द ते कधीच विसरू शकत नाही. हा सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. आणि बघा, स्वामी तुम्हाला किती साथ देतील आणि किती गोष्टी तुमच्याकडून घडवून घेतील. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट नक्कीच त्या पार्टीमध्ये बोललं जात आहे. कारण पुढचं वाईट हे तुमच्याबरोबरही बोललं जाऊ शकतं आणि मग अशा लोकांमुळे आपला देशही मागे जातो. मित्रांनो, इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून गर्व कशाला करताय. कोणताही गर्व कोणाचाच टिकून राहत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समृद्ध आपली शांतता व आपले संयम हा सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि त्या चांगुलपणाप्रमाणे नक्कीच तुम्ही वागत चला. पुढे तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टीही मिळतील. म्हणून स्वभाव इतक्या चांगला ठेवायला हवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर नक्कीच लक्षात राहिला पाहिजे आणि आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. मित्रांनो, शांत राहणे त्याच्यापेक्षा मोठे उत्तर कोणतेच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कुठेच नाही. त्यामुळे त्याला त्याग करा आणि तुमच्या अहंकाराला आणि स्वीकार करा तुमच्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून घडूनही येतील. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला असंच बरंच काहीतरी दिलं आहे. म्हणून तुम्ही नक्कीच मंदिरात जावा आणि मंदिरात तुम्ही भरपूर काही गोष्टी समजून घेऊ शकता. मित्रांनो, स्वामी म्हणतात,
लोकांच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आलेल्या वाईट परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हीही तुमच्या प्रतीक्षेविरुद्ध आणि प्रतीक्षेशिवाय नक्कीच ते उभे आहेत. म्हणून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगाला बत्तीस आणते असतात आणि मग एकटी नसतात. म्हणून कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा परिणाम नसतो, ते बरं वाईट असणे त्याचे संस्कारही असतात. एवढंही लक्षात आपण घ्यायला हवं. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला. म्हणजे योग्य वेळ आली की आपोआप होतं. मग तो मान असो किंवा प्रेम असो किंवा मग प्रेळ असो. नक्कीच तुमच्यासोबत देखील तसं होईल आणि तुम्हीही त्या गोष्टीमधून बाहेर नक्कीच याल. म्हणून मित्रांनो, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका. कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच लाभत नाही आणि मिळतही नाही. म्हणून चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि जमवल्या की ते सतत वाढतात. म्हणून चुकीचे ते नसते यात्र आणि मात्र रस्ता चुकवाय आणि ते समाधान आपण पण त्याच्या राहण्याने आणि रस्त्याने चालते. म्हणून चुकीचे आहे की विश्वास ठेवा. श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नाही. फक्त आपला यशावर विश्वास असायला हवा. खूप मोठे हा अवाव ज्या जिंका परंतु मग सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या परमानसांना कधीच विसरू नका. आणि एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायला शिका. कोणाचा विश्वास तोडण्यासाठी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला याचा परिणाम नक्कीच वाटू शकेल आणि याचा परिणाम तुम्हाला सोबतही कळेल. मित्रांनो, स्वामी सांगतात, माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत असतो. तर त्याला ठेवा की निश्चित त्याच्या शांततेच्या आणि विश्वासत्वाचे सरक आणि उत्तर आम्ही स्वतः सांगतोय असं आपण त्या स्वामींना सांगितलं पाहिजे. मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. म्हणून मित्रांनो, तुम्ही मानलेल्या प्रमुख आधारवाक्यांची शक्ती तुमच्याकडे असते आणि तुम्ही जे बोलता ते खरं होत असतं. म्हणून प्राचीन ग्रीसच्या काळापासून तत्वज्ञांनी व तर्कशास्त्रज्ञ यांनी तर्काच्या एका प्रकारचा अभ्यास केला आणि ज्याला सिम्बॉलिझम म्हणतात. आणि याचा अर्थ होतो दोन विधानांवर आधारित अनुमान आणि तर्क करण्याचे शास्त्र. आपले मन अशा दोन विधानांचा संबंध लावून तर्क करीत असते. आणि व्यावहारिक संदर्भात म्हणायचे तर जे आधार वाक्ये ज्यावर तर्क आधारित आहे, जशी विधाने आणि चेतन मन खरी मानते आणि त्यावर चेतन मनाने काढलेले निष्कर्ष आधारित असतात. म्हणून एखादी विशिष्ट समस्या कोणतीही असो, तुमचे आधार वाक्य जर असेल आणि ते खरे असेल तर नक्कीच तुम्हाला ते प्राप्त होईल आणि मग त्यावर आधारित निष्कर्ष खरे असणारच. उदाहरणार्थ, प्रत्येक गुण प्रशंसनीय आहे. दयाळूपणा हा एक गुण आहे म्हणून दयाळूपणा प्रशंसनीय आहे. आणि मग सगळ्या आधाराची वस्तू बदलतात व नष्ट होत असतात. इजिप्तचे पिरॅमिड्स आधारकारी आहेत आणि त्या वस्तू आहेत. म्हणून यातील पहिल्या विधानाला प्रमुख आधारवाक्य मानले जाते आणि जे जर बरोबर योग्य असेल तर त्यावर आधारित निष्कर्ष देखील निश्चितच योग्य व अचूक असेल. म्हणून न्यूयॉर्क सिटीच्या टाउन हॉलमध्ये मनाच्या शास्त्रज्ञांनी एकदा माझ्या काही व्याख्यानावर हजर असलेले एक कॉलेज प्रोफेसर मला भेटले असे ते म्हणाले. आणि असे लेखक म्हणतात की ते मला म्हणाले, माझ्या जीवनाचा सगळा सावळा गोंधळ, मी माझे मित्र, आरोग्य आणि संपत्ती सगळे हरवून बसलो आहे आणि मी ज्या वस्तूला हात लावतो तिची माती होते. आणि मी त्यांना समजवले की त्यांची समस्या तर्कनिष्ठपणे व स्पष्टपणे त्यांच्या आत्मघाती प्रमुख आधार वाक्यांमुळे आहे आणि निर्माण झाली आहे. मग त्यांनी त्यांचे जीवन बदलण्यासाठी त्यांच्या विचारात नवे आधारवाक्य प्रस्थापित करायला हवे आणि त्यांनी हे ठामपणे मान्य करायला हवे की त्यांच्या अचेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता त्यांना मार्ग दाखवते आणि निर्देशित करते आणि त्यांच्या आध्यात्मिक, मानसिक व भौतिक भरभराट करते. आणि हे सत्य आहे. म्हणून एकदा त्यांनी हे मान्य केले की त्यांचे अचेतन मन आपोआप त्यांना शहाणपणाने निर्णय घ्यायला मार्गदर्शन करील आणि त्यांचे आजार दूर करेल आणि मग त्यांना त्यांच्या मनाची शांती व स्थिरता पुन्हा मिळवून देईल. म्हणून या प्रोफेसरांनी त्यांना हव्या असलेल्या जीवनाचे सर्वांगीण चित्र तयार केले आणि त्यांची प्रमुख आधारवाक्य होती, अपार बुद्धिमत्ता मला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करते, माझे आरोग्य उत्तम आहे आणि माझे मन व शरीर परस्परांशी सुसंगत आहे आणि माझ्यापाशी प्रेम आणि शांती आणि समृद्धी आहे आणि माझे सगळे जीवन योग्य कृती व दैवी आदेशांच्या तत्वांची नियंत्रित केला आहे. आणि मला माहीत आहे की माझे प्रमुख आधारवाक्य हे जीवनाच्या शाश्वत रस्त्यावर आधारित आहे. आणि मी जे मानतो आणि जाणतो आणि अनुभवतो आणि विश्वास करतो की माझे अचेतन मन हे नेहमी माझ्या चेतन मनाच्या विचारांना अनुसरून प्रतिसाद देत असते. नंतर त्यांची
मला त्यांच्या प्रगतीचा अहवाल लिहून कळवला आणि मी दिवसातून अनेक वेळा माझ्या आदर वाक्याची विधाने सावकाश व शांतपणे आणि प्रेमपूर्वक म्हणत असे. म्हणून मला कळत होते की ती वाक्य माझ्या अचेतन मनात खोलवर झिरपत होती आणि मला या गोष्टीची खात्री होती की मनाच्या नियमांच्या आधारे मला यांचे परिणाम नक्कीच मिळतील. आणि तुम्ही मला दिलेल्या तुमच्या मुलाखतीबद्दल व सल्ल्याबद्दल मी मनापासून तुमचा उपकृत आहे आणि हे कळायला मला खचितच आवडेल. आणि मग माझ्या जीवनातील सगळ्या क्षेत्रात खूप चांगले बदल होत जातील आणि ते होतीलही. म्हणून तुम्ही सुचवलेला इलाज खूपच उपयुक्त ठरला आहे. म्हणून अचेतन मन वाद घालत नाही. अचेतन मन खूप शहाणे असते. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहिती असतात, पण त्याला माहिती आहे हे त्यालाच कळत नसते. आणि ते तुमच्याशी वाद घालीत नाही आणि तुम्हाला उलटूनही बोलत नाही. ते तुम्हाला असे म्हणणार नाही की तुम्ही माझ्यावर अमक्या प्रकारच्या सूचनेची छाप टाकू नये. कारण जेव्हा तुम्ही म्हणता की मी हे करू शकणार नाही, आता माझे वय झाले, मी हे कर्तव्य पार पाडू शकणार नाही, माझा जन्म चुकीच्या जागी चुकीच्या घरात झाला आहे आणि योग्य नेता कोण हे मला माहिती नाही, मग तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात या नकारात्मक सूचना रुजवत असता आणि तुम्ही अवचेतन मन मग तुम्हाला त्या सूचनांनुसार प्रतिसाद देत असते. आणि अशा नकारात्मक सूचनांद्वारे तुम्ही खरे तर तुमचा हिताचा मार्गच बंद करीत असता आणि तुम्ही तुमच्या जीवनात अभाव, मर्यादा आणि विफललेला आमंत्रणच देत असता. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेतन मनात अडथळे आणि अवरोध व विलंब उभे करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात वास्तव करून राहणाऱ्या शहाणपणाला व बुद्धिमत्तेला नाकारता. आणि इतकेच नाही तर तुम्ही दृढपणे मानता की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडू शकत नाही. तुमचा हा विश्वास तुम्हाला मानसिक व भावनिक हल्लकल्लोळ व गुंत्यांकडे नेतो आणि त्याचा शेवट आधारपण मानसिक आणि विकृतीच्या प्रवृत्तीकडे होत असतो. आणि तुमची इच्छा साकार होण्यासाठी आणि विफलतेतून सावरण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा, ज्या अपरंपार बुद्धिमत्तेने माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे तीच माझे बोट धरून मला मार्ग दाखवते आहे आणि माझ्या इच्छापूर्तीच्या योजना माझ्यासमोर उलगडून दाखवते आहे. मला हे माहीत आहे की माझ्या अचेतन मनातील गहन विद्वत्ता आता मला प्रतिसाद देत आहे आणि मी माझ्या अंतरंगात जे अनुभवतो व ज्याचा दावा करतो त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते आणि सर्वत्र संतुलन, समता व समतोल आहे. उलट पक्षी जर तुम्ही असे म्हणलात की आता काही मार्ग उरला नाही आणि मी हरलो आहे आणि या दुधेतून बाहेर पडणे शक्य नाही, मी या चक्रव्यूहात अडकून पडलो आहे, तर तुम्हाला तुमच्या अचेतन मनाकडून काही चांगले उत्तर किंवा प्रतिसाद मिळणार नाही. तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग त्याला योग्य विनंती करायला हवी, तरच ते तुम्हाला सहकार्य मात्र नक्कीच करेल. आणि हे नेहमीच तुमच्यासाठी काम करीत असते आणि अगदी या क्षणी देखील हे तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित करीत आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापून देता तेव्हा ते लगेच त्याला त्या जखमेला बरे करण्याच्या गुंतवणुकीच्या कामाला लागते आणि त्याचा मूलभूत कल जीवनाभिमुख आहे आणि ते नेहमीच तुमची काळजी घेण्यासाठी व तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असते. म्हणून तुमच्या अचेतन मनालाही स्वतःचे असे एक मन आहे आणि पण ते तुमच्या विचार पद्धती व शब्दचित्रे स्वीकारते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येची उकल शोधता तेव्हा तुमचे अचेतन मन प्रतिसाद देईल व पण त्यासाठी तुमच्या मनात चेतन मनाने एखादा निर्णय घ्यावा किंवा खरा निकाल द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून तुम्ही हे मान्य करायला हवे की तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांचे उत्तर हे तुमच्या अचेतन मनाकडे असतात. आणि जर तुम्ही म्हणलात की मी यात पूर्णपणे फसलो आहे आणि गोंधळलो आहे, मला वाटते यातून बाहेर पडायलाच यायला नाही, पण मला काही उत्तरं का मिळत नाही, तर तुम्हीच तुमच्या प्रार्थनेवर पाणी फिरवत असतात आणि मग फक्त वेळेकडे लक्ष देणाऱ्या सैनिकांप्रमाणे तुमच्या महत्त्वाच्या ऊर्जेचा वापर न करता आला पण पुढे सरकू शकत नाही. एवढं लक्षात घ्या, माझ्या अचेतन मनाला उत्तर नाही आहे आणि ते मला या क्षणी पण प्रतिसाद देत आहे. मला माहिती आहे की माझ्या अचेतन मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेला सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आत्ताच माझ्यासमोर माझ्या प्रश्नाचे अचूक उत्तर देत आहेत आणि त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या खऱ्या विश्वातले माझ्या अचेतन मनाचे भव्य व राजश्री वैभव मुक्त आणि बुद्धी वैभव मुक्त करीत आहे. असे होण्याचा मला आनंद देखील नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. चांगला विचार करा, चांगले होईल. वाईट विचार केला तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसेच तुम्ही बनत जाल, हे तितकंच खरं आहे. आणि तुमचे अचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही. तुमच्या संवेचन आणि सचेतन मनाने
नक्कीच आदेश स्वीकारते. आणि जर तुम्ही म्हणाल मला हे परवडणार नाही, तर तुमच्या आचेतन मन हे करून दाखवेल आणि चांगला विचार सोडा. आदेश द्या आणि मी ते देखील खरेदी करेन आणि की मी त्यांचा मनाने स्वीकार केला आहे असं तुम्ही म्हणायला शिका. तुमच्या हाती निवड करण्याची शक्ती आहे. आरोग्य आणि आनंदाची निवड करा. तुम्ही मैत्रीपूर्ण बनवण्याची निवड करू शकता आणि अमैत्रीपूर्ण सहकार्य करणारे मैत्रीपूर्ण नक्कीच तुम्हाला ते भाग पाडू शकतात. म्हणून प्रेम करण्याजोगे बनणे निवडा आणि मग अख्खे जग तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल आणि अद्भुत व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हा मार्ग उत्तम आहे हे लक्षात तुम्ही असू द्या. म्हणून तुमचे चेतन मन द्वारपाल रखवालदार आणि तुमच्या अचेतन मनावर वाईट छाप पडू नये हे बघण्याचे कार्य मुख्य म्हणजे मी करत असतो असं लेखक म्हणतात. आणि मग त्या काहीतरी चांगले घडू शकते आणि ते आत्ताही घडते आहे या गोष्टींवर विश्वास ठेवणे आणि मग त्या गोष्टींवरून त्या निवड करण्याची क्षमता ही तुमच्या सर्वात महत्त्वाची शक्ती आहे. आणि आनंद व भरभराटीची निवड तुम्ही नक्कीच केली पाहिजे. इतरांच्या सूचनात तुम्हाला दुखवण्याची शक्ती नसते. तुमच्या विचारात ही खरी शक्ती आहे आणि इतरांना त्यांच्या विचारांना किंवा विचारांना तक्रार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा. तुम्ही अशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती नक्कीच तुमच्यात आहे. म्हणून तुमच्या शब्दांचे भान ठेवा आणि तुम्हाला जर तुमच्या प्रत्येक फालतू शब्दाचा हिशोब द्यावा लागेल कधीही म्हणून कधीही तर मी अपयशी होईन, माझी नोकरी जाईल, मी भाडे भरू शकत नाही. तुमचे अचेतन मन अशी वाक्य थट्टेवारी नेणार नाही. ते निष्ठेने त्या वाक्यांना खरेदी करू शकतील आणि दाखवतीलही. म्हणून तुमचे मन दुष्ट नाही. निसर्गाची कोणती शक्ती दुष्ट नाही आणि तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर करता करता यावर ते अवलंबून असते. आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांनाच आशीर्वाद देण्यासाठी बरे काही आणि प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, मला हे शक्य नाही असे कधीही म्हणू नका. त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा आणि माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही करू शकतो. आणि भीती, अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेतून दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाचा सिद्धांताचा नक्की दृष्टिकोनातून विचार करा आणि इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊ द्या आणि देऊ नका. म्हणून स्वतःचे विचार स्वतःच निवडा आणि स्वतःच ते निर्णय घ्यायचं आणि स्वतःच तुम्ही ते घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या आत्म्याचे कप्तान आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. लक्षात ठेवा, निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा आणि आरोग्यदायीची निवड तुम्ही नक्कीच केली पाहिजे. तुमचे चेतन मन त्यावर विश्वास ठेवील व ते सत्य मानून चालेल आणि त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करील व त्या गोष्टी खऱ्या करून दाखवील. आणि तुमचे सदैव दुःख व दैवी मार्गदर्शन व योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभत्वावर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही त्या मार्गामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्तही असतात. म्हणून जादू घडून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती आहे हे तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. तुमच्या अचेतन मनाची शक्ती मोजण्या पलीकडची आहे, अमाप आहे. आणि मी तुम्हाला प्रेरित करतो की व मार्गदर्शन दाखवितो की आठवणींच्या भांडाऱ्यातून ती घटनांची सुस्पष्टता छबी दाखवते आणि तुमच्या अचेतन मन तुमच्या हृदयांच्या नक्कीच ठोक्यांना व रक्त विसरणाला नक्कीच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यात नियंत्रित करतात आणि तुमच्या पचन क्रियेला व उत्सर्जन क्रियेला नियमित करते. आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त, हाडात करते. आणि या क्रिया पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या समजण्या पलीकडे आहेत. आणि तुमच्या शक्तीचा सगळा महत्त्वाचा प्रक्रिया अचेतन मन नियंत्रित करते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहिती असतात. पण तुमचे अचेतन मन कधी झोपत नाही आणि विश्रांती घेत नाही. ते निरंतर काम करीतच असते. आणि तुम्हाला तुमच्या अचेतन मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अचेतन मनाला एवढेच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडेच न्यायाची तुम्हाला हे बघून सानंदाचा स्पर्श नक्कीच वाटेल की तुमच्या आत अशी ताकद सक्रिय होईल जे तुम्हाला हवे ते परिणाम घडवून आणतील. आणि अचेतन मनाच्या ठाई अशा शक्ती आणि सुज्ञपणाचा स्रोत आहे जो तुमचा संपर्क थेट सर्व शक्तिमानी शक्ती आणि बळाशी घडवून आणलीत. आणि ही अशी शक्ती आहे त्यामुळे जग चालते आहे आणि तीच ग्रहांना त्यांच्या कक्षेत फिरायला लावते आणि सूर्याला प्रकाशमान करते. म्हणून तुमच्या अचेतन मन हे तुमच्या आदर्श, आकांक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या उकट इच्छांचे उगमस्थान आहे. म्हणून
शेक्सपियरने याच अचेतन मनामार्फत अनेक महान सत्य जाणून त्याला साहित्यात प्रतिबिंबित केले, आणि जी सत्य या काळातील कोणालाच माहिती नाही आणि कोणालाच कळली नव्हती. मात्र 5 अचेतन मनाद्वारा महान शिल्पकार फिडरने संगमावर ब्रांझमध्ये लावण्य, व्यवस्था, डौलदारपणा आणि प्रमाणबद्धता कोरण्याची कला व निरूपणता प्राप्त होते आणि ती केली जाते. म्हणून खरे जीवन अचेतन मन हे अशी खोल विहीर आहे ज्यातून महान कलाकारांनी भयचकित करणारी शक्ती प्राप्त केली आहे. आणि याच अचेतन मनाच्या शक्तीने महान इटालियन कलाकार राफेलला मेडोनासारखी अमर कलाकृती दिसली, आणि मग करण्यात व महान जर्मन संगीतकार नक्कीच त्याने स्वरबद्ध करण्यास मदत केली. आणि काही करण्यापूर्वी आणि वर्षापूर्वी मला ऋषिकेश येथील योगा फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत व्याख्यान द्यायला आमंत्रित केले असे लेखक म्हणतात. पण तिथे असताना मुंबईहून येणाऱ्या एका सर्जनशी माझा दीर्घ वार्तालाप झाला आणि त्यांनी मला डॉक्टर जेम्स एमडेलची आश्चर्यकारक घटना आणि थक्क करणारी कथा सांगितली. मग डॉक्टर एस्टेल एक स्कॉटिश सर्जन होते आणि त्यांनी 1940च्या दशकात बंगालमध्ये काम केले होते. आणि तेव्हा तिथे रोग्यांच्या बेशुद्ध करण्याची अक्षाम आणि अद्याप इतर आधुनिक भूलकरण नक्कीच मग त्यानुसार ते बदलत असतं. म्हणून त्या भूल देणाऱ्या रासायनिक तत्वांचा वापर सुरू झाला नव्हता. आणि असे असूनही 1843-1846 च्या दरम्यान एस्टेल यांनी प्रकारच्या मिळून भरपूर काही गोष्टी या जवळजवळच्या 400च्या आसपास मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. आणि यामुळे डोळे, नक्कीच कान व गळ्यावरील शस्त्रक्रियांशिवाय अंगविच्छेदन आणि कॅन्सरसारख्या वाढलेल्या गाठी पुन्हा नक्कीच करण्याचा शस्त्रक्रिये देखील समावेश नक्कीच व्हावा आणि होतो आहे. म्हणून या सगळ्या शस्त्रक्रिया नक्कीच तुम्ही केवळ मानसिक भुलीच्या अंमलाखाली केल्या गेल्या होत्या. आणि रोगी म्हणायचे की त्यांना दुःख, वेदना व जाणवत होत्या, आणि शस्त्रक्रिया करीत असताना एकही रोग दाखवला नसता तरी ते नक्कीच त्यांनी बघितलाही नसता. म्हणून डॉक्टर एल्सीच्या रोगांच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू देखील अत्यंत कमी होता. आणि ही गोष्ट त्यावेळची जेव्हा लुई पॅथर आणि जोसेफ लिस्टर सारख्या शास्त्रज्ञांनी सूक्ष्म जीवनातून जंतू संसर्ग होते याची नोंद घेतलेली नव्हती. मग तसे हेही तुम्हाला माहिती नव्हते की शस्त्रक्रियेनंतरचा जीवाणूंचा असा संसर्ग हा शस्त्रक्रियेच्या वेळी हानिकारक जीवनांमुळे व उकळून निजंतू न केलेल्या शस्त्रक्रियेच्या उपकारांमुळे नक्कीच तुम्हाला होऊ शकते. आणि मग असे असूनही जेव्हा डॉक्टर एल्सेन त्यांच्या रोग्यांचे संमोहित करून त्यांना सूचना द्यायचे की शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणत्याही रोगाच्या व संगोहीन आणि संमोहित या गोष्टी करायच्या नाहीयेत. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या जीवनामध्ये भरपूर काही गोष्ट शिकायला मिळत असतात, पण त्यातून तुम्ही बोध घेऊन पुढे जाता का मग त्या गोष्टी तुम्ही परत करता हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो, शस्त्रक्रियेनंतर त्यांना कोणत्याही जीवाणूंशी लागण होणार नाही व त्यांची जखम चिघळणार नाही, तेव्हा त्यांचे अचेतन मन त्या सूचनेला प्रतिसाद देते आणि शस्त्रक्रियेनंतर होऊ शकणाऱ्या जीवघेणा इन्फेक्शन विरुद्ध लढायला त्यांना सज्ज व्हायचे. मग या गोष्टीचा थोडा विचार करा. 150 वर्षापूर्वी या स्कॉटिश सर्जननी अचेतन मनाच्या चमत्कारी शक्तीचा कसा वापर करायचा याचा शोध लावला होता. आणि त्याच्यासाठी आदराने मान तुकवायला हे कारण पुरेसं आहे. ज्या परमभौतिक शक्तींनी डॉक्टर एल्सेनना प्रेरित केले व त्यांच्या रोग्यांचे जीवन घेण्या धोक्यांपासून संरक्षण केले, त्या शक्ती तुमच्यातही आहे आणि तुमच्यातही तो ताबा नक्कीच आहे हे लक्षात घ्या. म्हणून तुमचे अचेतन मन तुम्हाला स्थळ काळांच्या बंधनातून मुक्त करते आणि ते केवळ आणि तुम्हाला सर्व यातना व दुःखांपासून मुक्त करू शकते. मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो. आणि मग ते प्रश्न कोणतेही असोत, आणि तुमच्यात अशी भक्ती आणि शक्ती व प्रज्ञा आहे की तुमच्या बुद्धीच्या आकल्या पळीची व आव्याक्या पलीकडची आहे, आणि तिचा चमत्कार तुम्हाला आश्चर्याने स्तंभित करू शकतो. आणि हे सगळे अनुभव तुम्हाला आनंदाने भरून टाकतील व तुम्हाला स्वतःच्या अचेतन मनाचा चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीवर विश्वास ठेवण्यात मदत करतील. तुमचे अचेतन मन तुमच्या जीवनाचे पुस्तक आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जो विचार, विश्वास आणि मते, सिद्धांत किंवा दुराग्रह लिहाल, कोरून ठेवाल किंवा छापाल, त्याची वस्तुनिष्ठ अभिव्यक्ती तुम्हाला परिस्थिती, घटना आणि स्थितीच्या रूपात पाहायला मिळेल. आणि तुम्ही आत जे छापाल त्याचा अनुभव तुम्हाला बाह्य जगात मिळेल आणि येईल सुद्धा. म्हणून तुमच्या जीवनात 2 बाजू किंवा पैलू आहेत, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. आणि दृष्ट व अदृश्य
विचार व कृती आणि त्यांची अभिव्यक्ती. म्हणून तुम्हाला विचार मज्जायोग्य आणि नासागावेच्या रूपात तुमच्या मेंदूच्या बाह्य भागाकडे पोहोचतो आणि तो तुमचा तर्क करणारा अवयव आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमचे चेतना किंवा वस्तुनिष्ठ म्हण एखादा विचार स्वीकारते तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागांपर्यंत संक्रमित केला जातो आणि जिथे तो जिवंत होतो व तुमच्या अनुभवाला येतो. या आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे अचेतन मन वाद घालू शकत नाही आणि ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिलेल्या त्याप्रमाणे कृती करू शकते आणि तुमच्या वेदना आणि चेतन मनाच्या फैसल्यांना किंवा निष्कर्षांना ते अंतिम म्हणून स्वीकारते. म्हणजे तुम्ही सतत दुसऱ्यांच्या व तुमच्या जीवनाच्या पुस्तकावर लिहित असता, कारण तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जात असतात. म्हणून अमेरिकन तत्वचिंतक राल्फ वाडे इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून अचेतन मनावर पडलेली छाप व्यक्त होत असते. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की जगाला हलवून ठेवण्याची शक्ती तुमच्या अचेतन मनात आहे आणि त्यात अफाट बुद्धिमत्ता आणि पारावार शहाणपण व ज्ञान आहे व सुप्त निर्झर त्यांचे पोषण करतात आणि याला जीवनाचा नियम म्हणतात. तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकता ती साकार करण्यासाठी ते आकाश पाताळ एक करून टाकते आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर योग्य कल्पना व सर्जनशील विचारच केलेच पाहिजे आणि कोरले पाहिजे. म्हणून जगात इतकी प्रचंड अर्थव्यवस्था नक्कीच अव्यवस्था झाली व दुःख असण्याचे कारणच जे आहे की ते जगातील असंख्य लोक त्यांच्या चेतन व अचेतन मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया त्यांच्यातील परस्पर संबंध समजून घेत नाहीत. आणि जेव्हा या दोन्ही मनात अनुपरतेचे, शांततेने व परस्पर सामंजस्याचे संबंध असतात तेव्हा तुम्हाला आरोग्य, आनंद, शांती आणि सुख मिळते. मग जेव्हा चेतन व अचेतन मन मिळून सुसंवादीपणे आणि शांततेने कार्य करतात तेव्हा कोणताही मतभेद किंवा आजार होत नाही. आणि प्राचीन काळी हर्मेस ट्रिसमेगिस्टस हा जगातील एक महान व अत्यंत शक्तिशाली जादूगर म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शतकांनंतर जेव्हा त्याची कबर उघडली गेली तेव्हा प्राचीन काळातील शहाणपणाच्या संपर्कात असलेल्या लोकांकडे प्रचंड उत्सुकता व नवलाईची भावना होती. आणि असे म्हटले गेले होते की युगायुगांचे सर्वात महान रहस्य त्या कबरीत सापडेल. आणि झालेही तसेच. आणि ते रहस्य होते जसे अंतरंगात तसेच बाहेर, जसे वर तसेच आपण खाली आहे. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुमच्या अचेतन मनावर जी छाप टाकाल ते अंतराळाच्या पडद्यासारखं होतं. आणि या सत्याची घोषणा मुसा, ईसा आणि भरपूर काही धर्मांमध्ये केली गेलेली आहे. म्हणून मित्रांनो, इतक्या युगपुरुष द्रव्ये आणि यांची केली गेली आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या तुम्ही जे सत्य मानता तेच परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होत असते. गती व भावना यांच्यात संतुलन कसायला हवे आणि जे स्वर्गात तेच पृथ्वीवर हा जीवनाचा सर्वात श्रेष्ठ नियम आहे आणि हा नियम तुम्ही समजून घेतला पाहिजे. प्रकृतीत सगळीकडे तुम्हाला क्रिया व प्रतिक्रियेचा, गती व विश्रामाचा नियम आढळून येईल आणि या दोन्हीत संतुलन हवे तर त्यांच्या सुसंवाद व समस्थिती निर्माण होईल आणि जीवनाचे नियम तुमच्यात तालबद्धपणे आणि समृद्धीपणे आणि सुसंवादीपणे प्रवाहित व्हावेत. म्हणून जर तुम्ही या जगात आहात तर आत प्रवेश करणारे व बाहेर पडणारे सारखेच असतात असे हवे, पण आतील छाप व बाह्य अभिव्यक्ती सारखीच असायला हवी. आणि तुमच्या सगळ्या विफलंगातील म्हणजेच या पूर्ण न झालेल्या इच्छाच असतात. आणि जर तुम्ही नकारात्मक व विध्वंसक आणि दृढ विचारे केले तर या विचारांमुळे विचार निर्माण होणाऱ्या विधातक आणि मग भावना त्यांना व्यक्त करण्याचा मार्ग शोधतात आणि त्या भावना नकारात्मक स्वरूपाच्या असल्यामुळे व त्या व्यक्त होतात. आणि अलसल आंतरद्रण, ताण, हृदयरोष आणि विज्ञेच्या आणि चित्तेच्या नक्कीच तुम्ही रूपात असता. म्हणून आपण या क्षणी तुमच्या स्वतःबद्दल काय कल्पना किंवा भावना आहेत आणि तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भावातून आणि भागातून ती भावना व्यक्त होत असते. म्हणून तुमचे शरीर नक्कीच चेतना आणि आर्थिक परिस्थिती, मित्र आणि नक्कीच सामाजिक दर्जा हे सगळे म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या कल्पनेचे परिपूर्ण प्रतिबिंब असते. तुमच्या अचेतन मनावर जी छाप पडते ते तुमच्या जीवनातील सर्व श्रेष्ठात फक्त एक व्यक्त होत असते आणि मग ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सर्व काही करू शकता आणि सर्व काही तुम्ही देवाकडे मागूही शकता. म्हणून तुम्ही देवाकडे नेहमी हेच मागा की देवा आम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी नक्कीच ठेवा. आपण आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःलाच घायाळ व जखमी करत असतो आणि काही वेळा रागराग करून, भयभीत होऊन आणि ईर्षाळू किंवा खुनशी बनून स्वतःच कितीतरी घायाळ केलेत. आणि सगळे जहर आहे जे तुमच्या अचेतन मनात शिरते आणि तुम्ही या नकारात्मक
दृष्टिकोनासह नक्कीच जन्म घेतलेला असतो आणि तो नाही असाही असतो. मग तुमच्या अचेतन मनाचे जीवनदायी विचारांनी पोषण करा, म्हणजे तुमच्या आत भरून राहिलेली सगळे नकारात्मक पुस्ती पुसून जाईल आणि मग तुम्ही सतत केरीत असलेल्या गेरीत गेलेला तर सगळ्यात नकारात्मक भूतकाळ पुसला जाईल आणि तो पूर्णपणे विसरलाही जाईल. एवढंही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अचेतन मन घातकी त्वचा रोग बरा असतो आणि बरा करत असतो, एवढं लक्षात घ्या. अचेतन मनाच्या उपचार शक्तीचा एक विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार. 40 वर्षापूर्वी मला घातक त्वचारोग झाला होता आणि मी चांगल्या डॉक्टरकडे गेलो, ज्याने वैद्यकीय शास्त्रात उपलब्ध असलेली सर्वोत्तम उपचार त्यांनी माझे केले आणि पण त्यासाठी एखादाही फायदा झाला नाही. मग दिवसेंदिवस आजार वाढतच राहिला. मग एके दिवशी मानसशास्त्रज्ञाने सखोल ज्ञान असलेले एक धर्मगुरू मला भेटले व त्यांनी मला 139 श्रोताचा गूढार्थ समजून सांगितला व त्यांनी माझे लक्ष या वाक्याकडे वेधले. नक्कीच त्यांनी स्पष्ट केले की या विचारांमध्ये या शब्दांचा अर्थ माझे अचेतन मन हाय होते आणि ज्याने एका फलित पेशीपासून माझे सगळे अवयव तयार केले आणि त्यांना आकार दिला आणि त्यांनी त्या तथाकडे बोट दाखवले आणि ज्या माझ्या अचेतन मनाने माझे शरीर बनवले ते त्याच्या आत समाविष्ट असलेल्या रूपरेषेनुसार व त्या शरीराचे पुनर्निर्माण सुद्धा करू शकते. म्हणून त्या धर्मगुरूंनी त्यांच्या गळ्याकडचे बोट दाखवीत सांगितले की घड्याळ बघ आणि कोणतरी बनवले आहे, पण ते घड्याळ प्रत्यक्षात बनविण्यासाठी त्यांच्या मनात ते बनवण्याबाबत सुस्पष्ट कल्पना होती आणि जर या कारणांनी ते घड्याळ बंद पडले तर ते घड्याळ बनवलेला त्यांची मूलभूत कल्पना ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी जरूर असलेले ज्ञान देते. आणि या उदाहरणामुळे जे काय ते काय सांगायचा प्रयत्न करीत आहे ते मला समजले आणि माझे शरीर बनविणारे ते अचेतन मन माझ्या त्या घड्याळ बनविण्यासारखे आहे आणि माझ्या शरीराला नेमके कसे बरे असावे आणि करावे, त्याला पूर्वीसारखे निरामय कसे करावे व माझ्या शरीरातील महत्त्वाच्या कार्यांना व प्रक्रियांना काय मार्गदर्शन द्यावे त्याला माहिती आहे. आणि नक्कीच पण त्याने ते योग्य प्रकारे करण्यासाठी मी त्याला आरोग्याची व स्वास्थ्याची अचूक कल्पना द्यायला हवी आणि माझ्या अचेतन मनाला दिलेली मी अशी कल्पना हे कारण बनेल व त्याचा परिणाम म्हणून माझे शरीर बरे होईल. आणि मी अगदी साधा सरळ प्रार्थना केली आहे. माझे शरीर आणि त्यांचे सगळे अवयव हे माझ्या अचेतन मनातील असीमित बुद्धिमत्तेने बनवले आहेत आणि मला हे बरे कसे करावे हे त्याला माहीत नाही आणि त्याच्या ज्ञानाने माझ्या सगळ्या अवयवांना, पेशींना व स्नायूंना आणि अस्थिंना आधार दिला आहे. आणि माझ्या आतले हे अफाट उपचारक अस्तित्व नक्कीच आता माझ्या शरीरातील प्रत्येक पेशींचे रूपांतर करीत आहे व त्याद्वारे मला उत्कृष्ट नक्कीच ते बनवत आहे आणि परिपूर्णही ते बनवत आहे. म्हणून मित्रांनो, माझ्यात एक सध्या होत असलेल्या बरेच करण्याच्या प्रक्रियेचा मी आभारी आहे आणि माझ्या अंतर्गत असलेल्या या रचनात्मक बुद्धिमत्तेची कार्य अद्भुत नक्कीच होती. म्हणून ही प्रार्थना मी रोज 2 किंवा 3 वेळा मोठ्याने म्हणायचो आणि साधारणतः 3 महिन्यानंतर माझी त्वचा पूर्णपणे स्वस्थ झाली आणि तो घातक चर्मरोग अदृश्य झाला होता आणि माझे डॉक्टर चक्रावून गेले होते. पण मला माहिती होते की हे काय घडले आणि ते म्हणून मी माझ्या अचेतन मनाला परिपूर्णतेची, सौंदर्याची व पूर्ण अखंडत्वाची जीवनदायी रूपरेषा दिली होती आणि त्यामुळे माझ्या अचेतन मनात ठाण मांडून राहिलेली नकारात्मक रूपरेषा व कल्पना जी माझ्या समस्येला कारणीभूत होती ती बाहेर टाकली गेली. आणि जोपर्यंत तुमच्या मनात मानसिक संतुलनाला आधार प्राधान्य मिळते तोवर तुमच्या शरीरावर काहीच वाईट परिणाम दिसत नाही. तुम्ही सतत सकारात्मकतेने तुमच्या मनाला ओलेचिंब केले की मग तुम्ही तुमचे शरीर बदलू शकता आणि सगळ्या उपचारांचा हाच मूलभूत पाया व आधार आहे. तुझे कर्म आश्चर्यजनक आहे आणि माझ्या आत्म्याला ते बरोबर माहिती आहे. म्हणून शरीराच्या सर्व कार्यांना अचेतन मन हे कसे नियंत्रित करत असते. तुम्ही झोपेत असता व असो ना नसो, बस तुमच्या अचेतन मनाच्या अथक व अविरतपणे चालणाऱ्या कार्यामुळे तुमच्या शरीराची अतिमहत्वाची कार्य अखंडपणे चालत राहतात आणि त्यात तुमच्या चेतन मनाने कोणतीही ढवळाढवळ करायची नसते. आणि जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हाही तुमचे हृदय लयबद्धतेने ठोके देत असते. म्हणून यात आपण काय शिकले पाहिजे की देव आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कसंही सांभाळत असतो. जसं हृदय आपल्या शरीराला सांभाळत असतं तसंच देव आपल्याला पण सांभाळत असतो आणि आपली काळजी तर देव मनापासून घेत असतो. फक्त आपणही त्याच्यावर तसे मनापासून प्रेम केले पाहिजे आणि मनापासून त्यांची भक्ती केली पाहिजे. म्हणून स्वामींना फक्त एवढेच आवडते की त्यांचे नामस्मरण प्रत्येकाने करावे आणि त्यांच्यावर फक्त श्रद्धा ठेवावी. तुमचे काम सर्व आपोआप होतील आणि सर्व काही तुम्हाला मिळू शकेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना
तुम्हाला भरपूर वाईट लोक मिळतील आणि भरपूर चांगलेही लोक मिळतील, पण वाईट लोकांच्या नादी लागू नका आणि चांगल्या लोकांच्या सोबत राहा. नक्कीच जगामध्ये पुढे जाल आणि भरपूर काही तुम्ही नाम कमवाल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राजवळ हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.